हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 34. तैसे अज्ञान हे अज्ञान नोहे, तरी आत्मा असके असोलाहे. येरवी अज्ञान होये लागलेची. अर्थात तसे पाहिले असता अज्ञान हे अज्ञान असत नाही. येथे जे आहे ते एकमेव आत्मपरब्रह्म आहे. यामुळे हे अज्ञान आत्मपरब्रह्माशी संबंधितच आहे. येथे माऊलींनी अज्ञानाची जी सर्वसाधारणपणे व्याख्या केली जाते त्या संबंधी खुलासा केला आहे. त्याचा सविस्तर उलगडा केला आहे. सर्वसाधारणपणे अज्ञान म्हणजे आत्मज्ञानाचा अभाव असे सांगितले जाते. ही व्याख्या अगदी बरोबरच आहे. यात तीळमात्रही शंका नाही. तथापि आत्मज्ञानाचा अभाव म्हणजे काय याबद्दल नेमकी कल्पना येत नाही. यामुळे अज्ञानाबद्दल नेमका उलगडा होत नाही. एखाद्याचे वडील कालवश होतात. घरात त्यांच्या पुस्तकांचा मोठा संग्रह असतो. तथापि त्यांच्या मुलांना त्या पुस्तकांचा पत्ता नसतो. याचा अर्थ ती मुले त्या पुस्तकासंबंधी अज्ञानी आहेत असे म्हणायचे का? कोकणातील आमचे घर वर्षभर बंद होते. मी तेथे 4 दिवस राहायला गेलो होतो. झोपण्यासाठी पुढची माडी, स्वयंपाकघर, त्यामागची बाजू एवढे साफ करून मी राहू लागलो. 2 दिवसांनी माझी कामे झाल्यावर उर्वरित भाग साफ करताना साफ करणाऱ्यांनी मला सांगितले, काका, गेले 2 दिवस घरात फक्त तुम्हीच राहत नव्हतात. तुमच्याबरोबर माझघरात 2 मण्यारीही म्हणजे सापही राहत आहेत. याचा अर्थ मी त्या मणारींबाबतीत अज्ञानी होतो का? व्यावहारिकदृष्ट्या हे अज्ञान असेलही. तथापि आध्यात्मिकदृष्ट्या हे अज्ञान नसून अजाणतेपणाचे अज्ञान आहे. कारण त्या पुस्तकांबद्दल ती मुले किंवा मण्यारींबद्दल मी अजाण होतो. तथापि जेव्हा त्या मुलांना त्या पुस्तकांबद्दल समजले आणि तरीही त्यांनी त्यांची दखल घेतली नाही, तर ते आध्यात्मिकदृष्ट्या त्यांचे अज्ञान आहे. मला मण्यारी राहत आहेत असे समजले आणि तरीही मी त्यांची दखल घेतली नाही, तर ते आध्यात्मिकदृष्ट्या माझे अज्ञान आहे. यास्तव माऊली ओवीत म्हणतात की तसे पाहिले असता अज्ञान हे अज्ञान असत नाही. माऊली ओवीत पुढे सांगतात की येथे जे आहे ते एकमेव आत्मपरब्रह्म आहे. यामुळे हे अज्ञान आत्मपरब्रह्माशी संबंधितच आहे. आपण शैशव संपून सुजाण होतो आणि अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवू लागतो. अशा वेळी आपल्याला आपण कोण, आपला जन्ममृत्यू आपल्या मर्जीने का होत नाही, यामधील काळात आपण आपल्या मर्जीने जगतो आणि तरीही आपण असे दुःखी का, हे जग म्हणजे नेमके काय आहे, हे आणि असे प्रश्न सुचत नाहीत. आणि सुचले तरी त्यामुळे आपल्या भौतिक आयुष्यात त्यामुळे काही अडत नाही म्हणून दुर्लक्ष करतो. नेमके यालाच आत्म्यासंबंधीचे अज्ञान असे अध्यात्म म्हणते. कारण प्रत्येकाला हे सुचायला पाहिजे. आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर ते ठिकाण कोणाचे आहे याची माहिती घेतल्याशिवाय आपण तेथे वावर करणे चूक आहे. याचप्रमाणे बालपण, शैशव, अश्रापपण, अजाणपण इत्यादी संपून सुजाण झाल्यावर आपल्या जीवनासंबंधी आपण योग्य ती माहिती करूनच जीवन जगायला पाहिजे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच बेदकारपणे जगायचे नाही. समजा आपल्याला चांगले माहीत आहे की समोरील वस्तू आपली नाही
आणि तरीही आपण ती वस्तू वापरतो, याला अज्ञान असे म्हणत नाहीत, तर याला चोरी असे म्हणतात. या चोरीला व्यावहारिक जगात शिक्षा आहे. याचप्रमाणे आपल्याला चांगले जाणवले आहे की येथे काहीतरी अन्य आहे की ज्यामुळे आपण आहोत. येथे आपण न कमावलेले वापरून आपण जगत आहोत आणि तरीही त्याची माहिती घ्यायची नाही आणि तसेच जगत असायचे. याला अध्यात्मात अज्ञान असे म्हणायचे. याला अध्यात्मात संचिताची पुनर्जन्माची शिक्षा आहे. ओवी क्रमांक 35. आत्मेनशी विरोधी म्हणोनी नुरेची इये संबंधी, वेगळे तरी सिद्धी जायेची ना. अर्थात अज्ञान आत्म्याच्या विरुद्ध आहे आणि म्हणून ते आत्म्यासमोर टिकत नाही. तसेच त्याचे वेगळेपणही सिद्ध होत नाही. आत्मपरब्रह्म परमसत्य आहे आणि अज्ञान असत्य आहे. यामुळे अज्ञान आत्मपरब्रह्मासमोर टिकत नाही. आत्मज्ञान झाले की तत्क्षणी अज्ञान नष्ट होते. आता माऊली सांगतात की ते नष्ट होते असेही म्हणता येत नाही, कारण अज्ञान मुळातच असत नाही. ते नष्ट कसे होणार? याचे कारण या ओवीत माऊली सांगतात की अज्ञान त्याचे निराळेपण, वेगळेपण सिद्ध करू शकत नाही. यामुळे ते मुळातच अस्तित्वात नाही. ते नकारात्मकदृष्ट्या अस्तित्वात असण्याची धडपड करते. आत्मज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान, अशी काही त्याची लटकी धडपड सुरू असते. हे समजण्यासाठी माऊली पुढील ओवीत एक उदाहरण देत आहेत. ओवी क्रमांक 36. लवणाची मासोळी जरी होय जिव्हाळी, तरी जळी ना वेगळी न जिये जेवी. अर्थात जर एखादी जिवंत मासोळी मिठाची असेल तर ती पाण्यात किंवा पाण्याबाहेर जीवित राहू शकणार नाही. ज्ञान आणि अज्ञान याचा नीट खुलासा व्हावा म्हणून माऊली येथे काल्पनिक उदाहरण देत आहेत. असे समजा की एक जिवंत मासा मिठाचा आहे. मासा पाण्याबाहेर जिवंत राहू शकत नाही. यामुळे तो पाण्याबाहेर जीवित राहू शकणार नाही. तसेच मीठ पाण्यात विरघळते म्हणून तो पाण्यातही जीवित राहू शकणार नाही, विरघळून जाईल. याचा अर्थ मिठाचा मासा पाण्यात किंवा पाण्याबाहेर असे कसेही असले तरी तो जीवित राहणार नाही. याचप्रमाणे अज्ञानाचे आहे. अज्ञान सतत ज्ञानाचाच आधार घेऊन आपले मिथ्यापण सत्य आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. तथापि अज्ञान ज्ञानाच्या सान्निध्यात आले की ते नष्ट होते. यामुळे कसेही असले तरी अज्ञान नष्ट होते. जोपर्यंत ज्ञानाचा अभाव आहे तोपर्यंतच अज्ञान ज्ञान म्हणून मिरवत असते. तथापि सत्य कधीही जास्त काळ लपून राहत नाही. कोंबडी टोपलीखाली झाकली तरी ती आरवायची राहत नाही. तसेच अज्ञान कितीही ज्ञानाचा मुखवटा धारण करून वावर करत असले तरी एक दिवस तो मुखवटा दूर होतो आणि त्या पलीकडील ज्ञान उदयास येते. मूलतः अज्ञान असे काहीही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. ते मिथ्या आहे आणि त्यासाठी मिथ्या मिठाच्या मासोळीचे उदाहरण माऊलींनी येथे घेतले आहे. हरिओम.